नारायण नारायण. श्री सतीदेवींनी प्रारंभ केलेल्या व्रतात त्यांनी अश्विन मासात जसे व्रत केले तसेच ते कार्तिक व मार्गशीर्ष मासातही केले. कार्तिक मासात त्यांनी चतुर्दशीला खीर व अनारसे यांचा नैवेद्य श्री महादेवांना अर्पण केला आणि त्यांची आराधनाही केली. मार्गशीर्ष मासात त्यांनी मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला तीळ, जव आणि तांदूळ यांनी शिवपूजन केले. इतकेच नव्हे तर ज्योतिर्मय घृतदीपाने श्री महादेवांची त्यांनी आरतीही केली. नारायण नारायण. नारायण नारायण. माघ मासातील हे व्रत करताना श्री सतीदेवी नदीच्या तीरावर जाऊन श्री महादेवांचे पूजन करीत होत्या आणि दक्ष प्रजापती मात्र याबद्दल अनभिज्ञ होते. मात्र एके दिवशी तो क्षण आलाच. नारायण नारायण. सती, काय आहे हे? कुठून येते आहेस तू? स्वामी, मी काय म्हणते? देवी, तुम्हाला हे ठाऊक होते की सती अशी बाहेर गेली आहे ते? हो, म्हणजे तिच्या पूजेत मी हस्तक्षेप करायचा नाही असं आपण आधीच ठरवलं नाही का? हो, पण ती अशी बाहेर जाणार आहे याबद्दल मला कोणीच काहीच कल्पना दिलेली नाही. सती, कुठून येते आहेस तू? नदीच्या तीरावरून माझे पूजा कार्य करून. नदीच्या तीरावरून? त्या ठिकाणी का गेली होतीस तू? माझ्या व्रतानुसार पूजा करायला. देवी, हा सगळा काय प्रकार आहे? राजप्रसादात एवढे सगळे घडूनही आपण मला काहीच सांगितलं नाही. सती, ये तू. देवी, आपण माझ्यापासून काही लपवत तर नाही ना? सांगा देवी. नाही, सतीच्या बाबतीत जे काही घडणार आहे ते आपल्याला ठाऊकच आहे. त्यामुळे यात लपवण्यासारखे काहीच नाही. तसे असेल तर उत्तम. असो, निघूया. श्री
सतीदेवींनी फाल्गुन मासात व्रत करताना संपूर्ण रात्र जागरण करून शिवपूजन केले होते. फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला त्यांनी बेलाच्या फळाने शिवपूजन केले. नारायण नारायण. नारायण नारायण. चैत्र वैशाख आणि ज्येष्ठ या मासांतील व्रत करताना श्री सतीदेवींनी चैत्र शुद्ध चतुर्दशीला दिवस रात्र शिवस्मरण केले. पळस आणि दवणा यांनी त्यांची पूजा केली. वैशाख शुद्ध तृतीयेला त्यांनी तिळाचा आहार घेतला आणि नव्या जवाच्या भाताने त्यांनी रुद्रदेवांची पूजा केली. महिनाभर त्यांनी हेच पूजन सुरू ठेवले. ज्येष्ठ पौर्णिमेला वस्त्र आणि मालतीच्या फुलांनी त्यांनी शिवपूजन करून संपूर्ण मास याच उपासनेत त्यांनी व्यतीत केला. म्हाळसादेवींनी काही ठरवलं आहे आणि माझी त्यात सहमती आहे. राज्यकारभाराचे काही काम नाही आणि आत्ता आख्यान सुरूही नाही, तेव्हा मला असं वाटतं की आपण बानूकडे जाऊन यावं.